सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरती 2025। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। सीआरपीएफच्या 12,258 जागांसाठी ही भरती निघत आहे आणि सीआरपीएफला केंद्रीय रिझर्व्ह पोलीस बल सुद्धा म्हटले जाते आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागणार आहे। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुलींना या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे। तर हे सीआरपीएफची ट्रेड्समॅनची ही भरती कधीपर्यंत निघणार आहे याबद्दलच तुम्हाला मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आणि या सीआरपीएफ ट्रेड्समॅन भरतीमध्ये सर्वात अगोदर तुमचा ग्राउंड असणार आहे, ठीक आहे। तर या भरतीमध्ये ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट असणार आहे, रनिंगसाठी किती टाइम भेटणार आहे, त्याचबरोबर लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे या भरतीमध्ये, त्याचबरोबर उंची किती लागणार आहे, छाती किती आहे, पगार किती आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या भरतीबद्दल सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो, ठीक आहे। तर याच्या अगोदर सुद्धा सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनचे जे विद्यार्थी मित्रांनो अपडेट आले होते, ठीक आहे। तर हे जवळपास जे 12,258 जागांसाठी हे सीआरपीएफची भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे। ट्रेड्समॅनचे एक लक्षात ठेवा आणि यामध्ये फक्त शिक्षण 10वी पासच लागते, ठीक आहे। आणि सीआरपीएफ भरतीमध्ये जर पाहिलं आपण सिलेक्शन प्रोसेस, तर सर्वात अगोदर तुमचं पहिल्या टप्प्यामध्ये काय असणार आहे, तर यामध्ये तुमचं ग्राउंड असणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमची लेखी परीक्षा असणार आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं मेडिकल असणार आहे, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे, ठीक आहे। तर सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये वयोमर्यादा जर आपण विचार केला तर सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये वयोमर्यादा 18 ते 25 वर्ष लागते आणि एससी/एसटी कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 30 पर्यंत सुद्धा फॉर्म भरू शकणार आहे। ओबीसी कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 38 पर्यंत सुद्धा फॉर्म भरू शकणार आहे, ठीक आहे। तर या भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो वयोमर्यादा जास्त ठेवण्यात आलेला आहे आणि मेन म्हणजे यामध्ये उंची सुद्धा कमी लागते, ठीक आहे। ज्या पण विद्यार्थ्यांना एसएससी जीडी मध्ये लागायचं असते, बीएसएफ झालं, सीआरपीएफ, आयटीबीपी, आसाम रायफल, एससीबी, एसएसबी, तर यामध्ये जे भरपूर मुलांना जे उंची कमी असल्यामुळे त्यांचं त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो निवड होत नाही, तिथंच ते कटून जाते। तर तुमच्यासाठी सुद्धा चांगली ही आनंदाची बातमी आहे, कारण की ह्या सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये उंची जास्त लागत नाही, कमी उंची लागते, ठीक आहे। ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे। तर ही सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची 12,258 जागांसाठी ही भरती कधी निघत आहे, तर हे मी तुम्हाला आता सांगून देतो। तर ही जी भरती आहे हे फेब्रुवारी महिन्यापर्यंत तुम्हाला पाहायला भेटणार आहे। फेब्रुवारी महिन्याच्या एंडिंगला जे हे सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची भरती निघणार आहे। तर मी तुम्हाला आतापासून कोण सांगून राहिलो, जेणेकरून तुमचं या ठिकाणी सिलेक्शन झालं पाहिजे, तर आतापासून तुम्ही आपापल्या तयारीमध्ये लागले पाहिजे। मी जर तुम्हाला आता सांगितलं, तुम्ही आतापासून जे आपापल्या तयारीमध्ये या ठिकाणी लागसान, ठीक आहे। आणि एकदमच फॉर्म भरणे चालू झाले आणि तुम्ही तयारीला लागला तर 2-3 महिन्यामध्ये आपली कशी काय तयारी या ठिकाणी होणार आहे एक लक्षात ठेवा। तर त्याच्यामुळे मी तुम्हाला अगोदरपासून या ठिकाणी सांगत आहे, जेणेकरून तुमची या ठिकाणी तयारी होणार आहे, तुमचा अभ्यास होणार आहे, तुमचं सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे, ठीक आहे। तर या भरतीमध्ये वयोमर्यादा 18 ते 25 लागते, एससी/एसटी कॅटेगरी 30 पर्यंत फॉर्म भरू शकता, ओबीसी कॅटेगरी 18 ते 28 पर्यंत भरू शकता। फीचा जर विचार केला, जनरल ओबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 100 रुपये फी यामध्ये लागणार आहे, एससी/एसटी कॅटेगरीला या भरतीमध्ये फी नसणार एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि तुमचं जर सीआरपीएफ केंद्रीय रिझर्व्ह पोलीस बल या भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर तुम्हाला पगार जे यामध्ये 21,700 ते 69,100च्या दरम्यान तुम्हाला पगार भेटणार आहे, ठीक आहे। तर सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये आपण सिलेक्शन प्रोसेसचं जर पाहिलं तर सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये तुमचं काय असणार आहे, यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये तुमचं फिजिकल असणार आहे, ठीक आहे। तर उंची वगैरे किती लागते ते तुम्हाला सांगून देतो या ठिकाणी, जेणेकरून तुम्हाला एक अंदाज या ठिकाणी लागणार आहे। तर उंची यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी 165 सेंटीमीटर उंची लागते आणि छाती यामध्ये पुरुष उमेदवारांची 75 सेंटीमीटर छाती पाहिजे आणि फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे, ठीक आहे। तर 165 सेंटीमीटर उंची पुरुष उमेदवारांसाठी लागते। त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी उंची फक्त 155 सेंटीमीटर उंची फक्त महिला उमेदवारांसाठी लागते। तर एवढीच उंची यामध्ये लागते। त्यानंतर आपण ग्राउंडचा जर विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग हा पहिला इव्हेंट आहे आणि 1600 मीटर रनिंग तुम्हाला या ठिकाणी 7.5 मिनिटांमध्ये मारावं लागणार आहे, ठीक आहे। जे पण पुरुष उमेदवार 1600 मीटर रनिंग 7.5 मिनिटाच्या अंदर येणार आहे तर ते ग्राउंड पास असणार आहे, ग्राउंड क्वालिफाय असणार आहे 1600 मीटर रनिंगचं, ठीक आहे। आणि यामध्ये दुसरा जो इव्हेंट आहे पुरुष उमेदवारांसाठी तर तो आहे तुम्हाला लॉंग जंप मारावं लागणार आहे, 11 फीट तुम्हाला लॉंग जंप मारावी लागणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला 3 चान्स भेटणार आहे। त्या 3 चान्स मध्ये पडली तर ठीक, नाही पडली तर अपात्र केलं जाणार आहे, ठीक आहे। आणि तिसरा जो तुम्हाला या ठिकाणी इव्हेंट असणार आहे सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन मध्ये पुरुष उमेदवारांसाठी, तर तुम्हाला हाय जंप मारावं लागणार आहे, उंच उडी मारावं लागणार आहे 3.5 फीट, ठीक आहे। आणि त्याच्यासाठी सुद्धा 3 तुम्हाला चान्स दिले जाणार आहे। 3 पैकी जर बसला तर ठीक, ठीक आहे, नाहीतर मग या ठिकाणी अपात्र सुद्धा केलं जाऊ शकते। तर एवढं टॉप यामध्ये ग्राउंड असणार आहे। 1600 मीटर रनिंग तर आपण मारूनच देणार आहे,
पण लॉंग जम्प आणि हाय जम्प थोडं या ठिकाणी अवघड आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे हे पुरुष उमेदवारांसाठी 3 इव्हेंट असणार आहेत। महिला उमेदवारांसाठी सुद्धा 3 इव्हेंट आहे। महिला उमेदवारांसाठी पहिला जो इव्हेंट आहे सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये, तर तो आहे महिला उमेदवारांसाठी 800 मीटर रनिंग आहे यामध्ये, आणि 800 मीटर रनिंग तुम्हाला 4 मिनिट 45 सेकंडच्या अंदर या ठिकाणी मारावं लागणार आहे। ज्या पण महिला उमेदवार 800 मीटर रनिंग ह्या 4 मिनिट 45 सेकंडच्या अंदर मारणार तर त्या या ठिकाणी रनिंग पास असणार आहे 800 मीटर रनिंग, ठीक आहे। आणि दुसरा इव्हेंट महिला उमेदवारांसाठी असणार आहे लॉंग जम्प। महिला उमेदवारांना मारावी लागणार आहे 9 फीट उंच उडी तुम्हाला मारावं लागणार आहे लॉंग जम्प, ठीक आहे। आणि याच्यासाठी सुद्धा 3 चान्स भेटणार आहे। ज्या पण महिला उमेदवार ह्या 3 चान्सच्या अंदर ते मारणार आहे पूर्ण, तर त्या या ठिकाणी पास असणार आहे, ठीक आहे। त्यानंतर तिसरा जो महिला उमेदवारांसाठी तर तो आहे हाय जम्प। महिला उमेदवारांना मारावं लागणार 3 फीट हाय जम्प महिला उमेदवारांना मारावं लागणार आहे, ठीक आहे। आणि 3 फीट हाय जम्प साठी सुद्धा महिला उमेदवारांना 3 चान्स या ठिकाणी दिले जाणार आहे। तर अशा प्रकारे महिला उमेदवारांसाठी ग्राउंड असणार आहे। ग्राउंड खूप इजी आहे यामध्ये, तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा तुम्ही, ठीक आहे। तर सर्वात अगोदर तुमचे काय असणार आहे सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये तुमचं फिजिकल होणार आहे, आणि फिजिकल झाल्यानंतर तुमचं काय असणार आहे यामध्ये लेखी परीक्षा असणार आहे। तर पेपर कशा प्रकारे असणार आहे तर पहा, पेपर 100 मार्कासाठी असणार आहे, ज्यामध्ये परीक्षेला जे प्रश्न विचारले जाणार आहे जनरल नॉलेजचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्याचबरोबर जे बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्याचबरोबर गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, आणि 25 प्रश्न एकदा हिंदी व्याकरणचे किंवा इंग्रजी ग्रामरचे एसएससी जीडीचा जर तुम्ही पाहिलं असेल 2 पार्ट त्यामध्ये असते, जसं एक तर तुम्ही हिंदी व्याकरण निवडू शकता किंवा मग इंग्रजी ग्रामर निवडू शकता, तसंच या सीआरपीएफ भरतीमध्ये सुद्धा असणार आहे। एक तर आपण हिंदी व्याकरण निवडू शकणार आहे किंवा मग इंग्रजी ग्रामर, जे आपल्याला लागते ते आपल्याला या ठिकाणी निवडता येणार आहे या ठिकाणी, ठीक आहे। तर अशा प्रकारे हे संपूर्ण पेपर असणार आहे, आणि तुम्हाला जे 90 मिनिटाचा या ठिकाणी टाइम भेटणार आहे। तर अशा प्रकारे जे ह्या सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीचा पेपर असणार आहे 100 मार्कासाठी, ठीक आहे। आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं असणार आहे मेडिकल। तर अशा प्रकारे संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या भरतीची। तर जवळपास 12,258 जागांसाठी ही सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची भरती निघत आहे। फेब्रुवारीच्या एंडिंग पर्यंत ही भरती निघत आहे। ज्या पण विद्यार्थ्यांना या भरतीमध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल तर आतापासून जे आपापल्या तयारीमध्ये लागून जा, आतापासून आपापल्या तयारीमध्ये जुटून जा। फिजिकलची सुद्धा तयारी चालू ठेवा, त्याचबरोबर जे लेखी परीक्षा सुद्धा तयारी चालू ठेवा। आणि फिजिकल मध्ये आपल्याला 3 इव्हेंट या ठिकाणी करावं लागणार आहे। 1600 मीटर रनिंग सुद्धा आपल्याला करावं लागणार आहे, महिला उमेदवारांना 800 मीटर रनिंग सुद्धा करावं लागणार आहे, लॉंग जम्प झाला हाय जम्प झाले याच्या सुद्धा आपल्याला प्रॅक्टिस या ठिकाणी करावं लागणार आहे सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या भरतीची, ठीक आहे। तर संपूर्ण तुम्हाला जे आतापासून आपापल्या तयारीमध्ये जुटून जायचं, कारण की ही सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनच्या 12,258 जागांसाठी येणाऱ्या दिवसामध्ये ही भरती पाहायला तुम्हाला भेटणार आहे। तर आतापासून जे सेल्फ स्टडी करा, 8-8 घंटे 10-10 घंटे आतापासून सेल्फ स्टडी करा, आणि जेवढं ते सोशल मीडियापासून जेवढं ते तेवढं दूर राहण्याचा प्रयत्न करा। कसं आपल्या तयारीमध्ये लागा, ज्यांना सुद्धा सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या भरतीमध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल तर येणाऱ्या दिवसामध्ये हे भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे। आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून त्या व्हिडिओ अपडेट देत राहणार आहे। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।